मित्रांनो, आपल्याला आज लागलेली आहे ऑर्डर प्रीती NXची आणि ती घेऊन येते आपल्याला अप्पर ठाणे म्हणजेच वुडलँड जे आणि सोसायटीमध्ये यायचं आहे, ऑफिसमध्ये, सोसायटीच्या ऑफिसमध्ये यायचं आहे. तर जर व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग जाऊया, आपली राईड कंटिन्यू करूया. लेट्स गो. आता आपण निघालेलो आहोत प्रीती NX रेस्टॉरंटच्या इथून आणि आता आपल्याला जायचं आहे अप्पर ठाणे वुडलँडमध्ये सोसायटी ऑफिसच्या, म्हणजे सोसायटी ऑफिसमध्ये द्यायचं आपल्याला आता ऑर्डर. आणि मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट आला पाहिजे मित्रांनो, कारण आपण आता 2 दिवस सोडून आपले व्हिडिओ येत आहेत. आपल्याला कॅमेरा घ्यायचा आहे, त्यासाठी तुमची खूप मदत होणार आहे. त्यासाठी तुमची कमेंट ही नक्कीच आली पाहिजे मित्रांनो. आता आपण म्हटलं जास्त व्हिडिओ मोठी बनवत नाही आहे, कारण असं आहे की आपली व्हिडिओ जास्त कोण बघत नाही आहे. हळूहळू बघतील, त्याचं टेन्शन नाही आहे, पण सपोर्ट आला पाहिजे. आणि व्हिडिओ शेअर नक्कीच करा तुमच्या मित्रांनासुद्धा, कारण आपण ब्लॉग्स, मोठो ब्लॉग्स हे बनवत असतो आणि आपण लवकरच कॅमेरा घेणार आहोत. मग तर तेव्हा तुम्हाला पूर्ण राईड ही भेटणार आहे. आणि आता आपण डोंबिवली वेस्टमध्ये आहोत, तर आपल्याला जी ऑर्डर लागली ती डोंबिवली वेस्टमधूनच लागलेली आहे, प्रीती NX मधून. आणि लेफ्ट मारून आता सरळ जायचं आपल्याला. सरळ रोड आहे, पण थोडे रस्त्यामध्ये खड्डे थोडे जास्त आहेत, कारण आपल्याला गाडी स्पीडला पळवता येत नाही, कारण आहेच आहेत खड्डे. आणि आपली गाडी ॲडव्हेंचर टाईप नाही आहे, म्हणून आपण आपल्या गाडीला सांभाळून चालतो आहे, कारण आपले व्ह्यूज म्हणजे व्ह्यूवर्स हे आपला व्हिडिओ बघतात आणि त्यामुळे आपला व्हिडिओ जर चांगला झाला पाहिजे. गाडीचा आवाज यायला लागला आहे स्टेअरिंगचा. ॲक्च्युली मला वाटतं आहे स्टेअरिंगचे म्हणजे स्टेअरिंग आउट झाली आहे अशी वाटतं आहे, पण कन्फर्म नाही, कारण आवाज तर तिथेच येतो आहे, म्हणजे आऊट होण्याच्या संपर्कामध्ये आहे ती. आपला फक्त कॅमेरा होते, कारण कॅमेरा आला की आपण सर्व प्रकारचे आपण व्हिडिओ बनवूया. आपल्याला मॅपसुद्धा बघायला लागतो, कारण आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला रस्ते माहीत आहेत त्या ठिकाणी आपण तुम्हाला मोबाईल लावून, म्हणजे हेल्मेटला मोबाईल लावून तुम्हाला नेऊ शकतो. पण जे आपल्याला रस्त्याला माहीत नाही आहेत ते आपण मोबाईल काढायला लागतो, आणि काढल्याच्या नंतर मग तुम्हाला माहीत आहे जी सेटिंग असते ती हलते. त्याला रेल्वे फाटक बंद नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. पण बंद असली की ट्रॅफिक खूपच होते. मित्रांनो, कमेंट करा, काही करा का, पण कमेंट करा. काय माहिती आहे का, तुमची एक कमेंट चांगला मोटिवेशन देऊ शकते मला. पॉझिटिव्ह कमेंट द्या, म्हणजे जर तुम्ही द्याल निगेटिव्ह कमेंट बघा, एवढी गाडी स्लो जातात म्हणजे रस्त्याला खड्डे किती तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला दिसत असेलच पुढे तर. यार मला तरी जाऊ दे, तू हळूहळू तरी जा.
इकडे झालं वाटतं कॉन्क्रीटचं रोड. हो, दोन्ही साईड झाले आहे कॉन्क्रीटचे रोड. आणि तुम्ही आता इथं बघू शकता की ट्रॅफिक म्हणजे रांग लागलेली आहे मोठीच्या मोठी. मला दाखवतो थांबा. हे बघा, एक मिनटं ताई, जरा साईडला व्हा. आपण जरा इकडनं साईड, अरे कुठं साईडला हो ना तिकडं. काय माणूस आहे मित्रांनो, खड्डे भरपूर आहेत. काय करणार, आपला ब्लॉग बनवायचा ते आपल्याला चांगला. आणि आपण बनवूयाच. आता मागे हटायचं नाही. म्हणजे ब्लॉग आपण बनवायचं, कसंही झालं तरी चालेल, पण चांगलं अजून करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा. आता आपण मोठ्या गावच्या ब्रिजवरती आहोत. तसं सुंदर दृश्य असं बघायला भेटतं इथून, मोठ्या गावच्या ब्रिजवरती. फुल ओपन एरिया आहे, त्यामुळेच मला वाटतं आहे बघायला चांगलं वाटतं. पण खाली खाडीसुद्धा आहे, त्यामुळेच इथे रात्री गर्दी खूपच होते. आणि ते सगळे फिरायला येतात, दुसरं काय नाही. कारण इथला तो नाईट व्ह्यू आहे तो मस्त आहे. तर तुम्ही पण येऊ शकता इकडे फिरायला, असं काही टेन्शन नाही. आणि आपण आता जाऊया, आपल्या गाडीचं स्पीड वेग वाढूया थोडा, कारण आपल्याला लवकर पोचायचं आहे. म्हणजे ऑर्डर द्यायला लवकर पोचायचं आहे. तर आपल्याला वरती बोलवतील सोसायटी ऑफिसमध्ये, खाली द्यायचं हे एक चांगलं आहे. ब्रिज तर आपण आता पार केलेला आहे. आणि आता बिल्डिंग आलेत जवळ. बिल्डिंगामध्ये पण आता पोचूया. आता तिथे नक्की सांगायचं काय मला तेच माहीत नाही. बघूया एंट्री करताना, बघूया काय बोलतात काय नाही, जायला देत आहेत की नाही देत. तर आलं आपण लोढाला, अप्पर ठाणे लोढा. लेफ्ट टर्न मारून जाऊया डेस्टिनेशनला. आपण आलेलो आहे, एंटर केलेला आहे आपण आता लोधा अप्पर ठाण्याला. आणि इकडे बघा, इकडे पण तुम्ही बघू शकता की झाडे, म्हणजे मोठ्या बिल्डिंग आहेत पण तिकडे कसे झाडे आहेत ना, त्यामुळे त्या बिल्डिंग अजून छान दिसतात. म्हणजे चांगला तिथलं वातावरण दिसतं. आणि जिथे झाडं नाहीत ना, तिथे तुम्ही बघू शकता की बिल्डिंगचा अवतारच कसा असतो ते. चला आलो इकडे आपण. ते सगळे एंट्री करतात गाड्याच्या. करूया आपण तो एंट्री. आता आपली एंट्री झालेली आहे. आता वुडलँड जे मध्ये जायचं आपल्याला, सोसायटीच्या ऑफिसमध्ये. चला तर मग जाऊया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो, प्लीज आय रिक्वेस्ट की व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. आणि चांगली कमेंट नक्कीच द्या. कारण तुमची एक चांगली कमेंट मला मोटिवेट करू शकते आणि चांगले आपण व्हिडिओ अजून बनवू शकतो आणि बनवणार आहोत.
प्रत्येकाली जेविंग. चला जेविंग जेवण नाही जेविंग. GH भलैया. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत ऑफिसच्या इकडे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र अँड टेक केअर.